हे पहा, इथे मला कटवर्कचा ब्लाऊज शिवायचा होता. तर कोणत्याही साईजसाठी तुम्ही हा बनवू शकता. त्यासाठी मी अस्तर घेतलं होतं, मेन फॅब्रिक होता आणि असा हा कॅनव्हास पेपर घेतला होता. कॅनव्हास पेपर खालून अर्धा इंच कमी होता आणि वरतून बरोबर होता. तुम्ही पाहिजे तर बरोबरही घेऊ शकता. आता यासाठी मी खालून 3 इंच डेप्थ घेतली आणि वरच्या बाजूने 2 इंचाचाच डेप्थ घेतला आहे. तर इथे पहा मध्ये-मध्ये मी असे 1.5 इंचाचे कट मारून घेतलेत. 1.5 इंचाचे. वरच्या बाजूने 2 इंच, खालच्या बाजूने 2 इंच असं मी घेतलं होतं. कारण ते खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल म्हणून. आणि जे मी 1.5 इंचाचे 2-2 इंचाचे आपण घेतलेले असतात ना, त्याच्यामध्ये असा मी 1 इंचाचा वरती मार्क करून घेते, जेणेकरून तिथून आपल्याला कटवर्कचा तो कट गोल येईल. त्या हिशोबाने. तुम्हाला जर असं जमत नसेल ना, तर तुम्ही एक छोटासा कागद घेऊ शकता. त्या कागदावर ड्रॉ करू शकता तो प्रॉपर गोल मार्क आणि तो मग ठेवून असं शिवून मार्क करून घेऊ शकता. जिथे मी हा वरती जो पॉइंट मोठा दिलेला आहे ना, त्या पॉइंटला वरच्या बाजूला गोलाकार असा आकार देऊन घेते, जेणेकरून माझे ते प्रत्येक गोल परफेक्ट येतील. आता हा आकार देऊन घेतला आहे ना, तर तो त्याच आकारात कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. कटिंग करून घेताना सुद्धा तिन्ही कपडे आपले बरोबर आलेत का ते बघायचे. म्हणजे मला इथं दोन्ही पार्ट ते कटच होणार होते. मधला पार्ट कट होऊन जाणार होता आणि त्याचे दोन्ही साईडचे 2 पार्ट राहणार होते. त्यासाठी मी व्यवस्थित असे तिन्ही कपडे ठेवून घेतले. मी हा हातानेच ॲडजस्ट करून कपडा व्यवस्थित धरून कटिंग करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे टाचणी लावून कटिंग घेऊ शकता. आता जिथपर्यंत आपलं ते आपण ड्रॉ केलेला, मार्क केलेला तो कटवर्क आहे, गोल आहे, तो तसाच कटिंग करून घ्यायचा. आता इथे पूर्ण हा पार्ट कटिंग करून घेतला आहे. कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला हा पार्ट शिवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे अगोदर मार्क करून घेणार आहे. जेणेकरून काय होतं, आपण कधी-कधी शिलाई तिरकी चालू होतो. त्यामुळे तो गोल जो आपण कटवर्कसाठी गोल दिला आहे ना, तो प्रॉपर शिवून जात नाही. म्हणून मी इथे अगोदर पेनाने इथं ड्रॉ करून घेते. तो पेन ज्या ह्याच्यावर आपण पेनाने जिथे निशाण लावलं आहे ना, त्याच ह्याच्यावरून मशीन चालवायची. त्यावरून काय होतं, जो आपला कटवर्क आहे, जो आपण राउंड शेप दिला आहे, तो प्रॉपर येतो आणि प्रॉपर आल्यामुळे मग तो ऑब्व्हियसली चांगला दिसणारच आहे. त्यासाठी अगोदर हा पेनने मार्क करून घेतला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर चॉकने घ्या. मी पेनने ह्यासाठी घेतलं की चॉकचं थोडं टोक थिक झालं होतं. सो पेनने केलं तर प्रॉपर आपली तिथून मशीन चालवली जाते. हे दोन्हीही साईडला मी ड्रॉ करून घेतलं आहे असं. हे दोन्ही साईडचं ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण दोन्ही पार्ट वेगळे करायचे आहेत. हा एक पार्ट आपण साईडचा आणि त्या साईडचा एक पार्ट. तर आपण इथे सरळवर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि उलटा पार्ट असेल तो वरती घ्यायचा आहे. जेणेकरून त्याच्यावर आपण कॅनव्हास पेपर ठेवू ना, त्यावेळी तो पार्ट आपला शिवून जाऊन टर्न होईल. त्यावेळी तो व्यवस्थित टर्न होऊन राईट साईड वरती येईल. आता इथे आपण कटवर्क मारले ते बरोबर त्या कटवर्कच्या शेजारी ठेवायचं. मला इथे हातानेच मी असं पकडून शिवून घेते. तर तुम्हाला तसं जमत असलं तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही टाचण लावून ते तिन्ही कॅनव्हास पेपर, अस्तर आणि मेन फॅब्रिक एखादी टाचणी लावून तुम्ही ते सिक्युअर करू शकता, जेणेकरून शिवताना ते हलणार नाही. आता मला ही अशी सवय झाली आहे, तर मी हे असं शिवून घेते. जिथे आपण पेनने मार्क केला आहे ना प्रॉपर, त्याच्यावरूनच शिलाई मशीन चालती आहे. त्यामुळे तो कुठेही हलणार नाही किंवा काही नाही. आता इथे शिवताना आपण हा ओढून ताणून कपडा नाही ओढून घेऊ शकत. जिथे अशी मशीन आपल्याला चालवायची आहे, तिथं थोडा दाब उचलून आपण सुई टेकवायची आणि हे शिवून घ्यायचं. जेणेकरून हा गोल आपला नीट शिवला जाईल. जबरदस्ती आपण खेचून जर कपडा तो ओढून मशीनच्या समोर आणला, सुईच्या समोर आणला, तर तो राउंड परफेक्ट येणार नाही. जिथे आपल्याला दाब उचलून जिथे सुई फिरवायची गरज आहे, तिथे फिरवायची आणि शिवून घ्यायचं आणि जिथे आपला कोपरा येतोय, तिथे बरोबर सुई टेकवायची आणि कपडा पूर्ण टर्न करून घ्यायचा आणि शिवून घ्यायचा. आता मी सांगताना इथे तुम्हाला थोडं दिसत नसेल, कारण हा संध्याकाळचा ब्लाऊज शिवत होते मी आणि इथे लाईटमुळे ह्या मशीनच्या थोडं दिसत नसेल. पण पुढे आल्यानंतर थोडं ओळखते बघा मी इथे कोपऱ्यात कसं शिवलं किंवा काय ते. तर त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता की कसं शिवलं ते. अशाच प्रकारे आता आपण शिवत गेलो तर खालीपर्यंत शिवल्यानंतर हा जो कमरेकडचा पार्ट आहे तोही मी शिवून घेते. कारण मला याला दुसरी कुठलीही पट्टी अटॅच करायची नाही. दुसरी जरी पट्टी आपण अटॅच केली तरी त्याला एक्स्ट्राचा व्याप होणार आणि तो बाहेरच्या बाजूने दिसणार आणि हात शिलाई त्याची जर खुलली गेली तर तो पार्ट नंतर तो उसवल्यानंतर वेगळाच दिसेल. सो इथे डायरेक्ट आपण पट्टीला
पट्टी न लावता डायरेक्ट आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसराही कटवर्क शिवून घ्यायचं आहे. इथे बघा लास्टला आलो आपण अर्धा इंच का सोडला होता, 2 इंचाचा तो कटवर्क घेतला होता. तर बाकी सगळे 1.5 इंचाचे घेतले, पण खालचा 2 इंच वरचा 2 इंच घेतला, कारण इथे अर्धा इंच आपल्याला कमरेकडच्या बाजूला शिवून जाणार होतं आणि प्रॉपर ते सगळे 1.5 इंचाचे कटवर्क उरावे म्हणून. आता हे काढल्यानंतर ना मी प्रत्येक गोलला नाही, प्रत्येक ठिकाणी नाही कट मारत आहे, फक्त जिथे कोपरा येतोय तिथेच असा कट मारते, जेणेकरून ते आपले राऊंड आहेत ते प्रॉपर तसेच येतील. आता जिथे आपण कट मारू तिथं कोपरा दिसतो, म्हणून मी आपलं फक्त कोपऱ्याच्या ठिकाणीच ते कट मारून घेतलेत. आता याला टर्न करून घ्यायचं. टर्न करून घेतल्यानंतर त्याला दाबटिपी मारावीच लागते. पण हा प्रत्येक वेळी आपण हा टर्न करतोय ना, तो जेव्हा दाबटीप मारू त्यावेळी तो सिक्युअर करायला लागतो बोटाने, की कुठे तो कोपरा आतमध्ये तर गेला नाही ना, हे सगळं बघून घ्यायला लागतं. हे पहा अशा प्रकारे हा टर्न करून घेतला आहे. टर्न केल्यानंतर थोडा त्रिकोण असं वाटतोय, तर त्यासाठी काय करायचं, बोटाच्या साहाय्याने आतल्या बाजूने तो राऊंड असा परफेक्ट आपण त्यातला कपडा ढकलवून परफेक्ट राऊंड घ्यायचा आणि त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची. आता हा प्रत्येक राऊंड शेप आपण जेव्हा शिवून घेतोय तेव्हा हीच प्रोसेस करायची, की आतल्या बाजूने तो कपडा प्रॉपर गोल होईल अशा आकारात ढकलवून घ्यायचा आणि तो शिवून घ्यायचा. इथे बघा मी बोटाच्या साहाय्याने ह्याला ढकलवते आणि तो प्रॉपर राऊंड शेप घेते आणि त्याच्यावर दाबटीप मारते. असंच हे प्रत्येक साईडला मारून घ्यायचं, म्हणजे ही साईड एक आपण तयार केली, अशीच आपल्याला दुसरी साईड रेडी करायची आहे. मध्ये तो आपल्याला बॉर्डरचे कपडे त्रिकोणीशी जॉईंट करायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे हा दाबटीप मारून रेडी झालेला पार्ट आहे ना आपले. बरोबर हे कटवर्क राऊंड शेपमध्ये आपण कटिंगही केले होते, त्याचप्रमाणे शिवून घेतले आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर दाबटीपी मारली गेली. त्याचप्रमाणे हा दुसराही पार्ट आपण आता रेडी करून घेतोय. हे पहा हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत आणि त्याला मी खालच्या बाजूने असे बॅकटक्सही मारून घेतलेले आहेत. बॅकटक्स दोन्ही सेम अंतरावर मारून घेतलेत आणि त्यात आपल्याला बॉर्डर ती रेडी करायची आहे. तुम्हाला पाहिजे तर ही बॉर्डर ॲज इट इज अशी तुम्ही लावू शकता, पण मला इथे क्रॉसमध्ये लावायची होती, तशीच कस्टमरने डिझाईन सांगितली होती, तर त्याचप्रमाणे मला करायचं आहे. नसेल तुम्हाला कस्टमरने सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट ही बॉर्डर अशी आडवी अटॅच करू शकता दोन्ही बाजूने कटवर्क, आणि ही डायरेक्ट अटॅच केली तरी खूप सुंदर लुक येईल. इवन त्याच्यावर बन लावला तरी खूप सुंदर दिसेल. पण ह्यांनाही कस्टमरला जशी हवी होती तशी मला रेडी करायची होती. त्यासाठी बघा मी इथे हा जो रेड कलर दिसतोय तो अर्धा आतमध्ये फोल्ड केला आहे आणि बाकीचा थोडासा जो उरतोय तो पायपिंगसारखा दिसतोय, लूक येतोय, म्हणून मी तसाच ठेवला होता तो. तर खूप सुंदर असा त्याचा लूक आला. हां पहा आता दोन्ही बाजूने ह्याला मी दाबटीप मारून घेतली होती आणि दाबटीप मारल्यानंतर हा कपडा आपल्याला जेवढ्या अंतर पाहिजे तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मी ह्याचे 2 तुकडे करून घेते आहे, कारण हा आपल्याला क्रॉसमध्ये जॉईंट करायचा आहे, 2 पार्टमध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणून. त्याआधी मी ते दोन्ही पार्ट आपले कटवरचे घेतलेले आहेत आणि ह्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला डिस्टन्स किती ठेवायचं, तर आपण तिथे 3 इंचाचा घडी घालून जो डिस्टन्स घेतला होता, रुंदी घेतली होती खाली, तर ती 6 इंचाची आली पाहिजे आणि 6 इंचाची ती येणार आहे. तर इकडे 1.5 इंच तिकडे 1.5 इंच असा हा आपला तुकडा राहतोय का बघायचा आणि कट करून घ्यायचा मधून. आता हा तेवढा बॉर्डर मी त्याच हिशोबाने घेतला होता, तर त्यामुळे बॉर्डर ही मोठी होती, त्यामुळे ते मला परफेक्ट झालं. जर तुमची बॉर्डरच कमी असेल तर अगोदर तुम्ही काउंट करून घ्यायचं, किमान अर्धा इंच तरी शिलाईमध्ये गेलं पाहिजे अशा हिशोबाने. तर इथे आपण 6 इंचाचं जर गळारुंदी ठेवली होती तर 6 इंच तरी किमान तिथे यावं, ह्या इंटेन्शने मी मध्ये तेवढा गॅप ठेवला होता आणि तिथे मार्क करून घेते आता, की 3 इंचाची खालून पट्टी पाहिजे होती, म्हणजे वरून त्यांचा गळा जेवढा उंचीला होता तेवढाच प्रॉपर राहील. आता तेवढ्यातच आपल्याला ही बॉर्डर तिरकी अशी लावून घ्यायची आहे. खालच्या बाजूने थोडासा तिरका असा लूक येईल आणि सुंदर असा ब्लाऊज आपला रेडी होईल. तर दोन्हीकडून मी असं हे ठेवून बघितलं कुठे बसते आणि जिथे आपण मार्क केले, मला 3च इंचाचं हवं होतं, तर मी 3 इंचावर ते मार्क करून घेतले आणि 3च इंचात ती बॉर्डर आपल्याला ठेवायची आहे. पण ठेवताना पण हे बघायचं की मध्ये आपल्याला 6 इंचाचा गॅप राहिला पाहिजे, विथ ते दोन्ही असे तिरके दिसले नाही पाहिजे, म्हणजे एक प्रॉपर झाला आहे आणि एक असा कमी शिवून गेला, एक जास्त शिवून गेला असं न होता दोन्ही प्रॉपर शिवून गेले पाहिजेत. त्यासाठी इथे बरोबर मार्कवर येत आहेत का बघितलं, ठेवून बघितलं आणि आता आपल्याला शिवून घ्यायचं आहे.
शिवून घ्यायसाठी अगोदर आपल्याला हे 2 तुकडे साईडला घेतले आणि जिथं आपण मार्क केला होता तिथं बरोबर तो तिरका तुकडा ठेवला. दुसराही जो बॉर्डरचा कपडा होता तो घेतला आणि अशा प्रकारे लावून घेतला आणि त्याच्यावर जो आपण कटवर्क आहे तोच त्या कटवर्कच्या प्रमाणे शिवून घ्यायचा आहे आता आपल्याला. इथे मी शिवून घ्यायच्या अगोदर अजून एकदा क्रॉस चेक केलं ती की बरोबर बसते का, आणि जो मला 1 इंचाचा असा तिरका कमरेकडूनही जो तिरका शेप द्यायचा होता तोही तिथे येतोय का, ते असं चेक करून घेतल्यानंतर आता आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर शिवून घ्यायच्या अगोदर मी क्रॉस चेक केलंच होतं. तर कोणताही आपण डिझाईन करू दे ते बरोबर सेंटरला येते का, किंवा प्रॉपर ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला शिवायचं आहे त्या ठिकाणी शिवलं जातं आहे का, हे क्रॉस चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. माणूस हा अनुभवातूनच शिकत असतो. सो पहिल्या ब्लाऊजमध्ये असा अनुभव आला की कटवर्क थोडासा क्रॉस झाला आहे किंवा ते पायपिंग नीट लागलं नाही, तर तो असा अनुभव येतच जातो. तर त्यानुसार आपण नीट हे शिवून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण शिवून घेतलं आणि हे पूर्ण शिवून झाल्यावर आपल्याला डबल टिपही मारायची आहे. त्याच्यावर डबल असं आपल्याला दाबटीप मारायचे, जेणेकरून काय होईल तो उचलणार नाही किंवा एक शिलाई जरी फाटली तरी दुसऱ्या शिलाईवर तो राहू शकतो. इथं आता आपली एक साईड शिवून घेतली, तर एक साईड शिवून घेतल्यानंतर आपण काउंट करून बघायचं की आपल्याला प्रॉपर किती अंतरावर शिवून घ्यायचं आहे किंवा काय. तर इथे मला बरोबर मी 3 इंच घेतलं होतं, तर 3 इंचावर तो मार्क करून घेतला मधला पार्ट आणि दुसरा पार्ट आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तसंच हा तिरका पार्ट पण बरोबर येतोय का बघायचं आणि त्याच्या सेंटर काढला होता. दुसऱ्या बाजूलाही तिथे मार्क करून घ्यायचं की तेवढ्याच अंतरावर तो दुसरा आपल्याला पार्ट शिवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी जर क्रॉसमध्ये लावले तर मधलाही पार्ट किती येतोय तो बघून मध्येही इथे मार्क करून घ्यायचा आणि तो शिवून घ्यायचा प्रॉपर. आता मी मगाशी जसं म्हटलं त्याचप्रमाणे जर ह्याला काठ आहे, बॉर्डर आहे म्हणून मी दोन्ही साईडला क्रॉस लावते. जर तुमच्या इथं बॉर्डर नसती तर तुम्ही एखादा प्लेन फॅब्रिक घेतला असता आणि त्याचा जरी चुन टाकून इथं मध्ये डिझाईन केली असती तरी छान दिसलं असतं, किंवा त्याच्यामध्ये असा बन तयार केला असता कपड्यानेच तर खूप सुंदर दिसलं असतं, किंवा तिथं प्लेन कपडा लावला असता कॉन्ट्रास्ट मॅचिंगचा तरी चाललं असतं. आता इथं मला बॉर्डर होती म्हणून मी बॉर्डर लावून घेतली आणि मला 6 इंचावर शिवून घ्यायचं आहे. तर 6 इंचावर बरोबर येते का बघून मी ठेवून शिवून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आपण न विचार करता शिवून घेण्यापेक्षा 10 वेळा क्रॉस चेक करा आणि लावा, जेणेकरून ते प्रॉपरच होईल. अशा हिशोबाने केलं तर ते सुंदरच काम होतं आहे. तर इथे असं दुसऱ्या बाजूने शिवून घेते. हे ते शिवून घेतल्यानंतर आपल्याला कमरेकडच्या बाजूलाही थोडंसं शिवून घ्यायचं आहे. आता हे शिवून जर आपण घेतले आणि मधला भाग हा आपला उचलला जातोय, तर तो उचलला जाऊ नये म्हणून जिथे जे येते ना एकावर एक ती पट्टी येते तिरकी, तिथंपर्यंतच दोन्हीला पण शिवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते फिक्स होईल आणि क्रॉसमध्ये असं दिसणार नाही आपल्याला. हे पहा, त्या दोन्ही बॉर्डरवर शिवून घेतल्यानंतर मध्ये आपल्याला काहीतरी लावू शकतो आपण. ह्याच्यावरही आहे असाही तुम्ही छोटासा बन लावू शकता, बटन लावू शकता. मी ते लाकडी ते ब्रॉच आहे ते ब्रॉच लावले आणि हे सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे. कटवर्कही बघा किती सुंदर झालं आहे आणि मी ह्याच्यावर डबल टिपही मारून घेतली आणि ह्याचा फायनल लुक तर तुम्हाला दाखवतेच. ह्याला मी लटकन लावले नव्हते, लटकन मी नंतर अटॅच केले. विदाऊट लटकनही तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकता. खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झाला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा नक्की